नमस्कार मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माय प्रेफर्ड सिडको होम या लॉटरीची जी माहिती पुस्तिका आली होती त्या संदर्भात आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच सिडकोच्या घरांची संपूर्ण किंमत, त्यामध्ये GST, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इन्सिडेंटल चार्जेस आणि अदर चार्जेस मिळून किती होईल प्रत्येक लोकेशनला, याबद्दल सुद्धा आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल आणि सिडकोच्या लॉटरी संदर्भात अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसेच हा व्हिडिओ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांची नवी मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकता. जर तुम्हाला आमचे सिडको लॉटरीची माहिती देणारे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओना नक्की लाईक करा. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर जसं की आपल्याला माहीत आहे, सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसाठी नवीन माहिती पुस्तिका जाहीर केलेली आहे. तर आज आपण त्याच माहिती पुस्तिकेतील घरांची संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर पहिलं लोकेशन आहे खारघर ईस्ट तळोजा सेक्टर 28, म्हणजेच तळोजा सेक्टर 28 आपण म्हणू शकतो. या ठिकाणी EWS टाईपची घरं आहेत. या ठिकाणी जो रेरा कार्पेट एरिया आहे, जो स्क्वेअर मीटरमध्ये दिला आहे, तो आहे 26.86 ते 27.09 स्क्वेअर मीटर. यानंतर तोच जे एरिया आपण स्क्वेअर फूटमध्ये पाहिला तर 322 स्क्वेअर फूट होतो. तर या ठिकाणी टोटल 11 टॉवर आहेत आणि टोटल 99 फ्लॅट उपलब्ध आहेत आणि मूळ किंमत ही 22,60,000 रुपये आहे. आता ही मूळ किंमत झाली, पण तुम्हाला जी एकूण रक्कम भरावी लागणार आहे त्यामध्ये इन्सिडेंटल चार्जेस, अदर चार्जेस, GST, तसेच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन असे मिळून काहीतरी जास्त किंमत भरावी लागणार आहे किंवा त्यातून तुमची सबसिडीसुद्धा मायनस होणार आहे. तर ही नक्की किंमत किती असणार आहे यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन आमचे व्हिडिओ पाहू शकता. आपण पूर्ण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, प्रत्येक लोकेशनच्या प्रत्येक घराची किंमत. यानंतर दुसरं लोकेशन आहे तळोजा सेक्टर 39. EWS टाईपची घरं आहेत. या ठिकाणी सुद्धा स्क्वेअर मीटरमध्ये एरिया हा 27.47 स्क्वेअर मीटर ते 27.56 स्क्वेअर मीटर एवढा आहे. त्याला जर आपण 10.76 जर मल्टिप्लाय केलं तर तोच एरिया आपला स्क्वेअर फूटमध्ये येईल 322 स्क्वेअर फूट. या ठिकाणी टोटल 41 टॉवर आहेत आणि घरांची संख्या ही 4,599 घरं आहेत. तसेच मूळ किंमत ही 23,50,000 एवढी आहे. यानंतर खारघर बस डेपो या ठिकाणी सुद्धा EWS टाईपची घरं आहेत. रेरा कार्पेट एरिया हा स्क्वेअर मीटरमध्ये 27.10 ते 27.12 स्क्वेअर मीटर एवढा आहे. तसेच कार्पेट एरिया स्क्वेअर फीटमध्ये 322 स्क्वेअर फीट आहे. टोटल टॉवरची संख्या ही 10 आहे आणि घरांची संख्या ही 191 एवढी आहे. तसेच प्राईज ही 43,50,000 एवढी आहे. यानंतरचं लोकेशन आहे खारकोपर 2A. या ठिकाणी सुद्धा EWS कॅटेगरीची घरं आहेत. रेरा कार्पेट एरिया हा स्क्वेअर मीटरमध्ये 27.18 ते 27.47 स्क्वेअर मीटर एवढा आहे. कार्पेट एरिया हा 322 स्क्वेअर फीटमध्ये आहे. तसेच टोटल 3 टॉवर आहेत आणि शिल्लक घरांची संख्या ही 17 आहे. या ठिकाणची जी प्राईज आहे ती आहे 34,80,000 रुपये, ही मूळ किंमत आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की ही जी घरं आहेत ती शिल्लक घरं आहेत जी सिडकोने पुन्हा एकदा लॉटरीमध्ये काढलेली आहेत. यानंतर खारकोपर 2B या ठिकाणी सुद्धा EWS टाईपची घरं आहेत. रेरा कार्पेट एरिया हा 27.18 ते 27.47 स्क्वेअर मीटर एवढा आहे. हाच एरिया स्क्वेअर फीटमध्ये 322 एवढा आहे. या ठिकाणी 3 टॉवर आहेत आणि फक्त 15 फ्लॅट शिल्लक आहेत. म्हणजेच हे लोकेशन खूपच प्राईम आहे. या ठिकाणची जी मूळ किंमत आहे ती आहे 34,80,000 रुपये. यानंतर कळंबोली बस डेपो हे सुद्धा EWS टाईपचं घर आहे. 27.10 ते 27.12 स्क्वेअर मीटर एवढा कार्पेट एरिया आहे. तोच एरिया स्क्वेअर फीटमध्ये 322 एवढा आहे आणि जे टॉवरची संख्या आहे ती आहे 8 आणि एकूण 151 घरं शिल्लक आहेत. या ठिकाणी जी बेसिक किंमत आहे ती आहे 37,70,000 रुपये. यानंतर बामण डोंगरी या ठिकाणी सुद्धा EWS टाईपची घरं आहेत. स्क्वेअर मीटरमध्ये एरिया आहे 27.12 ते 27.49. तोच एरिया स्क्वेअर फीटमध्ये 322 एवढा आहे. एकूण टॉवर 43 आहेत आणि एकूण शिल्लक घरं 144 आहेत. या ठिकाणची जी बेसिक किंमत आहे ती आहे 28,70,000 रुपये. यानंतर खारघर ईस्ट तळोजा सेक्टर 37, म्हणजेच आपण तळोजा सेक्टर 37 म्हणू शकतो. या ठिकाणी LIG A टाईपची घरं आहेत. एरिया आहे 33.69 ते 34.85 स्क्वेअर मीटर. तोच एरिया स्क्वेअर फीटमध्ये 398 एवढा आहे. तसेच या ठिकाणी सुद्धा 4 टॉवर आहेत आणि या 4 टॉवरमध्ये 38 फ्लॅट शिल्लक आहेत. या घरांची किंमत 30,80,000 रुपये एवढी आहे. यानंतर पनवेल वेस्ट बस टर्मिनस या ठिकाणी सुद्धा LIG टाईपची घरं आहेत. कार्पेट एरिया आहे 27.10 ते 27.12 स्क्वेअर मीटर. तोच एरिया 322 स्क्वेअर फीट एवढा आहे. या ठिकाणी बघा फक्त 2 टॉवर आहेत आणि त्या ठिकाणी फक्त 6 फ्लॅट शिल्लक आहेत. म्हणजे ही लोकेशन खूपच प्राईम आहे. घरांची किंमत ही 40,60,000 रुपये एवढी आहे. यानंतर खारघर बस टर्मिनस या ठिकाणी LIG टाईपचं घर आहे. या ठिकाणी 27.10 ते 27.12 स्क्वेअर मीटर एवढा एरिया आहे. तोच एरिया स्क्वेअर फीटमध्ये 322 एवढा आहे. या ठिकाणी 2 टॉवर आहेत आणि फक्त 2 फ्लॅट शिल्लक आहेत
आणि या घरांची किंमत 43,50,000 एवढी आहे. म्हणजेच हे लोकेशन सर्वात प्राईम आपल्याला म्हणता येईल, कारण का 340 घरांपैकी फक्त 2 फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे 338 अर्जदारांनी इथे फ्लॅट घेतलेले आहेत आणि फक्त 2 फ्लॅट शिल्लक आहे. यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुद्धा LIG टाईपची घरं आहेत. एरिया हा 27.10 ते 27.12 स्क्वेअर मीटर एवढा आहे. कार्पेट एरिया 322 स्क्वेअर फीट आहे. या ठिकाणी सुद्धा 11 टॉवर आहेत आणि टोटल 21 फ्लॅट शिल्लक आहेत. जी किंमत आहे ती आहे 37,70,000 रुपये. यानंतर खांदेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुद्धा LIG टाईपची घरं आहेत. कार्पेट एरिया आहे 27.10 ते 27.16 स्क्वेअर मीटर. तोच एरिया स्क्वेअर फूटमध्ये 322 स्क्वेअर फूट एवढा आहे. या ठिकाणी सुद्धा 17 टॉवर आहेत आणि टोटल 49 फ्लॅट हे शिल्लक आहेत. या ठिकाणची जी मूळ किंमत आहे ती आहे 42 लाख रुपये. यानंतर खारकोपर सेक्टर 16A प्लॉट A या ठिकाणी सुद्धा LIG टाईपचं घर आहे. कार्पेट एरिया आहे 27.18 ते 27.48 स्क्वेअर मीटर. तोच एरिया स्क्वेअर फूटमध्ये 322 स्क्वेअर फूट एवढा आहे. 19 टॉवर आहेत टोटल आणि 277 फ्लॅट शिल्लक आहेत. या ठिकाणची मूळ किंमत ही 36,30,000 रुपये आहे. यानंतर नेक्स्ट लोकेशन आहे वाशी ट्रक टर्मिनस. या ठिकाणी सुद्धा LIG टाईपची घरं आहेत. 27.10 ते 27.12 स्क्वेअर मीटर एवढा कार्पेट एरिया आहे. तोच एरिया 322 स्क्वेअर फूट एवढा स्क्वेअर फूटमध्ये आहे. या ठिकाणी सुद्धा 15 टॉवर आहेत आणि 15 टॉवरमध्ये टोटल 524 घरंही शिल्लक आहेत. या ठिकाणची जी किंमत आहे ती आहे 66,70,000 रुपये. यानंतर नेक्स्ट प्रोजेक्ट लोकेशन आहे खारघर स्टेशन. या ठिकाणी LIG B टाईपची घरं आहेत. कार्पेट एरिया 47.23 स्क्वेअर मीटर एवढा आहे. तोच एरिया हा स्क्वेअर फूटमध्ये 540 एवढा आहे. तसेच टोटल 17 टॉवरमध्ये 74 फ्लॅट हे शिल्लक आहेत आणि येथील घरांची किंमत ही 87,50,000 एवढी आहे, जी की सर्वात जास्त आहे सर्व लोकेशनमध्ये. आता आपण जी घरं पाहिली ती सर्व मागल्या लॉटरीमधली शिल्लक घरं आहेत. आता आपण पाहणार आहोत की जी सिडकोने नवीन घरं ॲड केलेली आहेत या लॉटरीमध्ये, त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. तर प्रोजेक्ट लोकेशन आहे खारकोपर P3 एक्सटेन्शन. LIG टाईपची घरं आहेत. कार्पेट एरिया आहे 27.12 ते 27.49 स्क्वेअर मीटर. तोच एरिया स्क्वेअर फूटमध्ये 322 आहे. 7 टॉवरमध्ये 723 फ्लॅट हे आहेत आणि प्राईज ही सिडकोकडून अनाऊन्स करायची बाकी आहे. यानंतर खारकोपर P3 एक्सटेन्शन LIG B टाईपची घरं आहेत. त्यांचा कार्पेट एरिया 50.67 ते 52.38 स्क्वेअर मीटर एवढा आहे. तोच एरिया स्क्वेअर फूटमध्ये 540 एवढा आहे. 10 टॉवरमध्ये टोटल 1,425 फ्लॅट त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा प्राईज अजून अनाऊन्स करणं बाकी आहे. यानंतर नेक्स्ट लोकेशन आहे खारकोपर वेस्ट. LIG टाईपची घरं आहेत. 27.18 ते 27.48 स्क्वेअर मीटर एवढा एरिया आहे. तसेच स्क्वेअर फूटमध्ये 322 स्क्वेअर फूट एवढा आहे. या ठिकाणी सुद्धा 8 टॉवर आहेत आणि 896 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा प्राईज अजून अनाऊन्स केलेली नाही. तर अशा प्रकारे आपण 9,249 घरांची लॉटरीची माहिती घेतली आहे. तर सिडकोकडून येथे एक डिस्क्लेमर देण्यात आलेला आहे की जो आपला कार्पेट एरिया सांगितलेला आहे 322 स्क्वेअर फीट किंवा 540 स्क्वेअर फीट जो पण असेल, त्यामध्ये बाल्कनीचा एरिया आणि डक्ट एरिया हा ॲड केलेला आहे. आणि हा जो कार्पेट एरिया आहे तो सर्व डॉक्युमेंट्समध्ये, म्हणजे तुमच्या लेटर ऑफ इंडेंट असेल, अलॉटमेंट लेटर असेल आणि ॲग्रीमेंटमध्ये असेल, तर या सर्व ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. जर तुम्ही ॲक्च्युअल चटई क्षेत्र जर मोजायला गेला किंवा कार्पेट एरिया जर घरामध्ये मोजायला गेला तर तुम्हाला 322 एवढं भरणार नाही, कारण का त्याच्यामध्ये बाल्कनीचा पण एरिया ॲड केलेला आहे आणि डक्ट एरिया पण ॲड केलेला आहे. हे सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच खूप सारे लोक मला विचारत असतात की कोणतं लोकेशन प्राईम आहे, कोणतं लोकेशन हे घेतलं पाहिजे किंवा हे लोकेशन हे फ्लॅट घेण्यासाठी योग्य आहे का. तर मी त्यांना सांगू इच्छितो की याचं उत्तर तुम्हाला सिडकोनेच दिलेलं आहे. जर तुम्ही पाहू शकता आत्ताची जी लॉटरी आली आहे ती शिल्लक घरांसाठी आलेली आहे. शिल्लक घरं म्हणजेच काय, तर पहिली काही ठिकाणी 5,000 घरं होती, तर तिथं आता काही 400-500 घरं शिल्लक आहेत. काही ठिकाणी 200 घरं होती, या ठिकाणी 2-4 घरं शिल्लक आहेत. तर यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की ज्या ठिकाणी कमी घरं शिल्लक आहेत, म्हणजेच आता एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर खारघर सेक्टर 14 LIG टाईपची 340 घरं होती. आज त्या ठिकाणी फक्त 2 घरं शिल्लक आहेत. याचाच अर्थ काय की 338 लोकांनी तिथं घरं घेतली, म्हणजेच काहीतरी स्टडी करून घेतली असणार आहेत, कारण का 40 ते 50 लाख इन्व्हेस्टमेंट करणं लोक विचार करूनच करतात. त्यामुळे असा आपण अंदाज बांधू शकतो की टोटल घरांची लॉटरी किती होती आणि आता शिल्लक घरं किती आहेत, तर यावरून आपल्याला एक अंदाज येतो. तर आज आपण काही शिल्लक घरं तसेच काही नवीन घरं ॲड होऊन 9,249 घरांची लॉटरी पाहिली. तसेच या अगोदरसुद्धा ज्या लोकांना सिडको लॉटरीमधून घरं लागली होती परंतु काही कारणास्तव त्यांनी कॅन्सल केली होती, त्यांनासुद्धा सिडकोने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. त्यांनीसुद्धा पुन्हा विचार करायला काही हरकत नाही, कारण का किमती या 10% त्या कमी झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.